रामकृष्ण हरी टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की इथे आपल्याला दिसतोय चांदीचा रथ. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून या रथाची पूर्णता झालेली आहे आणि या रथातून यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथून नंदवाळपर्यंत नेली जाणार आहे. तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? संजय कृष्णाजी पाटील. माझं गाव कसबा तारडे. मी इथे सानी गुरुजीमध्ये चांदीचा व्यवसाय करतो. हा रथ पहिला आमच्या गावी राजेश सुतार म्हणून आहेत, त्यांनी लाकडी सागवानमध्ये बनवला आणि परत हा माझ्याकडे आला. ह्याचं पार्श्वभूमी म्हणजे मला महालक्ष्मीनं 15 वर्षापूर्वी दृष्टांत दिलेला होता. त्या माध्यमातून हा आज माझं हे सार्थक झालं. चांदीचा रथ माझ्याकडे आला, त्याला 7 ते 7 महिने लागले. रथाचं काम कधी चालू? रथाचं काम मागच्या वर्षी आषाढी एकादश झाल्यानंतर एक 15 दिवसानंतर माझ्याकडे हा रथ सागवानमधून आला. पहिल्या वर्षी नुसता सागवानमधून फिरवला, नंतर सागवानी हा माझ्याकडे आला आणि चांदी मडवायला दिला माझ्याकडे. त्याच्यानंतर हा एक 6 महिन्यानं माझ्याकडून पूर्ण झाला. तरी किती किलो चांदी यासाठी वापरण्यात आली? 70 किलो चांदी लागली. 70 किलो. आणि ही सर्व राजेश क्षीरसागर यांनी दिली. आता तुम्ही तर सांगितलं की 6-7 महिने तर तुम्हाला हा रथ पूर्ण करायला लागलेले आहेत, पण यानंतर आणि काय प्रोसेस आहे का? म्हणजे रथ सजवणे फुलांच्या माळांनी वगैरे? हा, ह्याच्यानंतर आहे ते मग माळी त्यांचे जे पहिले रथ सजवणारे फुलांचे हे करणारे ते माळी त्यांचे आहेत, ते येऊन हार वगैरे ते सजवतात. मग त्यांचे पुढचे आणि कोण कोण काही. किती वाजता तरी पालखी इथून निघणार आहे? ती सकाळी रविवारी सकाळी 7 वाजता इथून निघणार आहे. म्हणजे पहिलं प्रस्थान कुठं असेल, म्हणजे कुठून सुरुवात करणार? काय मिरजकर चक्की विठ्ठल मंदिर इथून हे प्रस्थान होते. तर आता आपण या चांदीच्या रथाबद्दल संजय पाटील सरांकडून माहिती जाणून घेतलेली आहे आणि आता आपण याच्या नंतरची म्हणजे फुलांनी कसं त्याला सजवलं जातं, त्याचं प्रस्थान कुठून होतं आणि कसा त्यांचा मार्ग आहे हे आपण जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. तर आता आपण बघितलं जी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून जो चांदीचा रथ आहे तो पूर्ण झालेला आहे आणि ज्या चांदीच्या रथातून संत ज्ञानेश्वरांची जी मूर्ती बसवली जाते आणि ती नंदवाळपर्यंत नेली जाते ती आता आपल्या समोर आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार. बाळासाहेब पवार, जय शिवराय तरुण मंडळाचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळाचे अध्यक्ष, संस्थापक. गेले 2 वर्षे झाले आम्ही ज्ञानेश्वरी पारायण आणि 2 वर्षांनं 2005 साली आम्ही नंदवाळची दिंडी चालू केली ज्ञानेश्वर हरी काटकर महाराज यांच्या प्रेरणेने. तसंच या दिंडीमध्ये पहिली जातावेळी आम्ही 75 लोक होतो. त्यात पत्र्याची पालखी होती साधी, ती पॅफलेरवाल्याने दिलेली. त्या पालखीतनं आम्ही हळूहळू ती नंदवाळला महाराजांनी आमच्या सांगितलं, काटकर महाराजांनी की नंदवाळला घेऊन जावा. तसंच आम्ही चालू केलं. 50 ते 60 लोक दिंडीत होती. तसंच दिंडीकडे आता हळूहळू वाढत कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोक दिंडीमध्ये असतात. आणि पत्र्याची पालखी झाल्यानंतर आम्ही 2014 साली चांदीची पालखीचा संकल्प केला. तशीच लोकवर्गणीतनं ती चांदीची पालखी केली. तसेच राजेश क्षीरसागर याने 2-3 वर्षापूर्वी रिंगण सोहळ्याच्या इथं सांगितलेलं होतं की माझ्याकडं तुम्हाला चांदीचा रथ अर्पण करतो. तसंच तिने म्हटल्याप्रमाणे चांदीचा रथ सगळं संपूर्ण चांदी व सागवानी लाकूड सगळं पूर्ण करून दिलेलं आहे आणि काय लागलं तर देतो म्हणून सांगितले तिने. असेच आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते होते माझ्यासोबत, ते सगळे कार्यकर्ते दीपक गौड, राजेंद्र किंकर साहेब, राजेंद्र रुईकर, खंडेराव जाधव, सुरेश जाधव, हे अशी माझ्या संघ आमच्या मंडळाचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते. त्यामुळं आम्ही इथंपर्यंत पोचलेलो आहे. घोड्याशने आम्ही तोडे वाळे केलेले आहेत. सगळं आळंदीच्या जे सगळं हे आहे तसंच आम्ही तयार केलेलं आहे. तर तुम्ही ही आता ज्ञानेश्वरांची मूर्ती जी बसवलेली आहे ती कधी त्याची स्थापना केलेली आणि किती वर्ष झालं त्याची तुम्ही सेवा करताय? आमचे वडील रंगराव मल्हारी पवार हे 30 वर्ष झाले आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत होते. त्यावेळी आमच्या पवार फॅमिलीतली सगळे आम्ही भाऊ मिळून 4-5 जण भाऊ, सख्खे चुलत भाऊ आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही चांदीची मूर्ती केली.
तसेच आमच्या घरात माऊलीचं मंदिर आहे, त्यापासून आम्ही इथं सुरुवात केलेली आहे. आणि किती वर्ष झालं सेवा करता तुम्ही? 40 वर्ष झाली. 40 वर्ष. आता ही उद्या तर पालखीचं प्रस्थान होणारच आहे, म्हणजे आता जी दारात पालखी उभारलेली आहे ती तुम्ही बाहेर काढणार आहे, म्हणजे माऊलींची त्याच्यामध्ये मूर्ती ठेवून, तर त्याचं नियोजन उद्याचं कसं काय आहे? उद्या 3 वाजता माऊलीचं प्रस्थान आहे. वैशाली क्षीरसागर वहिनी यांच्या हस्ते इथले माऊलीचं पूजन करून प्रस्थान होईल. आणि पुढे ती कशी जाणार? प्रस्थान झाले की इथून मिरजदिट्टी विठ्ठल मंदिर, तिथून बिनखांबी गणपती मंदिरापासून ज्योतिबा रोडून भवानी मंडपातून मिरजदिट्टी चौक, तिथून नंगेवाली चौक, तिथून टिंबर मार्केटला येते. तिथे एक दिवस वस्ती राहते. तिथं सगळे सतीश सासणे सगळी तिथली म्हणजे जेवणाचं ते सगळं वारकऱ्यांना सगळं हे करतात. तिथं संध्याकाळी 7 वाजता प्रवचन असते आणि 10 ते 10:30च्या दरम्यान कीर्तन असते तिथं. आणि त्यानंतर सकाळी किती वाजता ती पालखी मग? सकाळी तिथून 7ला निघते. परत आपल्या मिरजदिट्टी विठ्ठल मंदिराच्या इथं शासकीय पूजा होते. तिथून मग नंदवाळकडे प्रस्थान होते. पुईकडे येते रिंगण सोहळा 12:30-1च्या दरम्यान तिथं रिंगण सोहळा होतो. तिथं संकल्प सिद्धी कार्यालयामध्ये सारंग देशमुख हे जवळपास 20 वर्ष झालं एक 2 ते 3 हजार लोकांना फराळ वाटप करतात. कृष्णात धोत्रे तिथली रिंगणाची सगळी सोय करतात. तर आता आपण बघितलेलं आहे की आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून जो चांदीचा रथ तयार झालेला आहे त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ही बसवली जाणार आहे आणि ती नंदवाळपर्यंत नेली जाणार आहे. तर त्याचं मार्ग कसं असणार आहे, त्याचं प्रस्थान कसं होणार आहे, हे आज आपल्याला यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी. कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं असं शहर आहे जे त्याच्या ऐतिहासिक महत्त्वांमुळं, मंदिरांमुळं आणि इथल्या राजेशाही वारसामुळं प्रसिद्ध आहे. कोल्हापूर हे पंचगंगेच्या नदीच्या काठावर बसलेलं एक शहर आहे, ज्याला कधीकधी दक्षिण काशी म्हणून संबोधलं जातं. आणि याच कोल्हापूरमध्ये आहे शिंगोशी मार्केट, जे फुलांच्या विक्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे का सांगते, तर 6 तारखेला जी आपली नंदवाळची वारी होणार आहे, ज्याला प्रति पंढरपूर म्हणून संबोधलं जातं, त्या नंदवाळच्या वारीमध्ये एक रथ निघतो जो चांदीचा असतो आणि त्या चांदीच्या रथाला इथून नंदवाळपर्यंत घेऊन नेलं जातं आणि त्या रथाला सजवण्याचं काम या शिंगोशी मार्केटमधल्या फूल विक्रेत्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. जाणून घेऊया या रथाला कोणकोणत्या फुलांनी आणि कोणकोणत्या पद्धतीनं सजवलं जातं. मनोज वल्लभदास ठक्कर, रिद्धी फ्लॉवर्स, शिंगोशी मार्केट. विश्वनाथ माळी, राज पुष्पालय, शिंगोशी मार्केट. संतोष पांडुरंग मिरजकर, श्रीराम फ्लॉवर्स, शिंगोशी मार्केट. प्रदीप अशोकराव जरग, शिंगोशी मार्केट. महादेव माळी, शिंगोशी मार्केट. रथ सजवण्याचं काम तुमच्याकडे असतं, म्हणजे ह्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. मग तो सजवण्यासाठी सगळ्यात जास्त कोणती फुलं वापरता तुम्ही? सगळ्या प्रकारचे जास्त, जेणेकरून आहे की जी फुलं जास्त टिकतात, शेवंती, ऑर्किड, गुलाब, डच गुलाब, सर्व प्रकारची फुलं वापरतो आम्ही. आणि सगळ्यांच्या मार्फत आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून संपूर्ण रथ सजवायचं आमच्याकडेच असते ते. त्यामुळे आम्ही सगळ्या मिळून सहकार्य करून सगळेजण एकमेकाचं सगळ्यांच्याकडचं मिळून सगळी फुलं गोळा करतो. जे काय रथाला लागते त्याप्रमाणे ज्याची सजावट डिझाईन करायची ती सांगितल्याप्रमाणे आम्ही डिझाईन करतो. आणि जे आमच्या सगळे जे आम्ही 5-7 जण आहेत दुकानदार, ते मिळून ठरवतो की बाबा आपण मला काय काय घ्यायचं, ते सगळे मिळून कॉन्ट्रीब्यूट करून आम्ही सगळ्या रथ सजवतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी फुलं असतात का? सगळ्यांच्याकडे वेगवेगळी फुलं असतात. सांगितल्याप्रमाणे रथ सजवताय म्हणजे आधी डिझाईन तयार असतं? आता कसं केलं, यावर्षी आम्ही 5-6 दिवस अगोदर एक मीटिंग घेतली की काय पद्धतीने सजवायचं, डिझाईन काय करायची यावर्षी, हे सगळं करून ठरवून मग आम्ही त्या पद्धतीने फुलं मागवणार. आमच्या दुकानात प्रत्येकाकडे काम करायचं, सगळी आमची मुलं जाऊन सगळी दुकानातली सगळी जाऊन ती सजवून येते. नेमकी तुमच्या रथाची थीम काय असते किंवा त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न असतो का? थीम ज्या त्या वर्षी आम्ही आता ठरवणार की काय करायचे यावर्षी, आणि संदेश म्हणजे आमच्याकडून एक सेवा घडते हा म्हणून आम्ही करायला लागलो. वर्षातून एकदा प्रत्येकजण, म्हणजे आता कसं असतं, आमची एक सेवा की बाबा आम्ही असं त्याच्यात काय आम्ही अपेक्षा वगैरे काय करत नाही. प्रत्येकजण आमच्या प्रत्येक दुकानातलं 2-2 जण कामगार जरी आम्ही दिले
तर ती सगळीजण मिळून सजावट मनापासून करतात का तर देवाचं कार्य आहे त्यात काय भेदभाव करत नाहीत काही नाही त्यासाठी प्रत्येकाला की नाही एक ओढ असते की वर्षातनं एकदा येते वारी माऊलीच्यासाठी काहीतरी आपली सेवा असावी म्हणून सगळे भक्तिभावाने की नाही त्यात सहभागी होतात. सगळे मिळून फुलं किती लागतात तसं मॅडम त्याच्यावर मेजरमेंट नसते कधी ते तरी अंदाजे तरी नाही म्हटलं तर 150 किलोच्या पुढे जाते सगळं कमीत कमी केजीवर वजन त्याचं जर का त्याचं टोटल बजेट तसं काढायला गेलं तर संपूर्ण फुलाचं वगैरे ते ज्या त्यावेळेला समजा ऑर्किड एखादा बंडल घेतला तरी 800-900 रुपये किंमत असते. 700-800-900 असे 15 बंडल लागतात, 20 बंडल लागतात गुलाबाचे. असं जर काही निदान नाही काढलं तरी 31,000 रुपयेपर्यंत तर त्याचं फुलाचं बजेट असते. ते आता दरवर्षी बदलत जाणार कारण का आम्ही जसं आता आम्हाला अनुभव येतील तसे त्याची डिझाईन बदलणार त्याची क्वालिटी बदलणार. गेलो होतो गेल्या वर्षी ते पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळे त्याचा अनुभव कुणाला इथे जास्त नव्हता. आता ते इथून जेव्हा ते पुढे ते चालू राहणार ना परंपरा त्यावेळी ते अनुभव जसा वाढत जाणार. आता कसं आहे गेल्या वेळेला राखडी रथ होता त्यामुळे रथाची लांबी सगळं ते एकदा आमच्या सगळ्याच बायचा 18x8 असं काहीतरी आहे आणि यावेळेला आता चांदीचं झालं त्यामुळे आता यावेळेला जरा काहीतरी नवीन म्हणजे ते कसं आहे एक तर चांदीचा रथ आहे त्यामुळे ते चांदीचं पण दिसलं पाहिजे नक्षी त्याप्रमाणेच करायला पाहिजे. मग ते काय थीम वापरायची याला ते त्याप्रमाणे आम्ही स्ट्रक्चर तयार करतो. अगोदर एक 4-5 दिवस मिटिंग घेतो आम्ही की बाबा काय करायचं यावेळेला आणि सध्या चांदीचा रथ असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला काय करता येईल यावर सगळं मिळून आम्ही विचार करणार आणि त्याप्रमाणे आम्ही सजवतो. मग फुलांच्या माळा तयार करून वगैरे तुम्ही सजवता का फक्त फुलं वापरता? नाही माळा वगैरे असू दे आता कसं आहे आता पावसाळ्याचे दिवस असतात त्यात टिकणारी फुलं चांगली कुठली असतील किंवा आम्हाला बाहेरून मागवा लागतात त्या पद्धतीनं आम्ही फुलं बाहेरची मागवून लोकलची पण काही थोडीफार सुकी मिळतील ते घेऊन आम्ही ते सजवतो. कारण कमीत कमी 2 दिवस तरी ते टिकलं पाहिजे. आपल्याला कसं आहे जास्त दिवस फुलं राहायला पाहिजेत आणि त्याच्यामुळं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फुलं लोकलमधली जास्त खराब होत बाहेरून मागून मग मुंबई पुन्हा ह्या साईडून मागवून एक 4-5 दिवस राहतील अशी फुलं मागवून त्याची सजावट करायला लागते. मग ऑर्किड म्हणा लिलियम असे बरेच नवीन आता बरेच फुलं आले आहेत मार्केटमध्ये त्याचा वापर करून आम्ही जरा बऱ्यापैकी आम्हाला जसा आनंद होईल तसा आम्ही सजवतो. नाही मग झेंडू पण भरपूर टिकतो त्याची थीम पण टिकतो पण पावसाळ्याच्या दिवसात जास्त टिकत नाही आणि त्याचं गेटअप कसं व्यवस्थित राहत नाही. मग आता बाकीचे फुलं आहेत ना ते दिसायला पण सुंदर आहे पाहिजे त्यामुळे ते बऱ्यापैकी बाहेरनंच मागवून डेकोरेशन आम्हाला आवडतं तसं आम्ही मागवतो. आता कसं आहे झेंडूची वगैरे फुलं लावली तर त्याचा काय प्रश्न येत नसतो परंतु काय आता पावसाळ्याच्या दिवसात झेंडू डाग पडलेला असतो ते काळपट वगैरे दिसतं त्यापेक्षा आणि आपल्याला तर झेंडूचं जर का सजवायला हरकत नसते परंतु काय होतं आता यावेळेला चांदीचा रथ आहे तर चांदीच्या रथाला काय ते गुंडवून माळा वगैरे गेलं तर त्याचं आतलं जे हे आहे जे देखावं चांगलं ते केलेलं आहे ते झाकलं जातं त्यामुळे ते नुसतं फक्त चांदीचा रथ आहे कुणाला ओळखून पण येणार नाही मग असं आहे. परंतु त्यासाठी जे डेकोरेटिव्ह फ्लॉवर्स आहेत जे आपण की लग्नात म्हणा किंवा महागडे ज्याचं एक व्हॅल्युएशन आहे फुलाचं की असं नाही की बाबा स्वस्त फुलं मिळाल्यात म्हणून चला आपण रथ वगैरे करायला लागलो आहे किंवा असं आमच्याकडे काही नाही. आम्ही जे काय असेल ते कॉन्ट्रीब्यूट करून चांगलीच फुलं जरा इथं नाही मिळाली बेंगलोरवरनं मागवतो पुण्यावरनं मागवतो परत दुसऱ्या ठिकाणी जिथून जे अवेलेबल असेल त्या ठिकाणून मागून घेतो त्यात काय प्रश्न येत नाही आणि ते जे काय येईल ते कॉन्ट्रीब्यूट करून आम्ही वापरून घेतो बाबा एवढ्या मालाचं पैसे आलं ते जे काय असेल ते मार्केटतर्फे आम्ही सगळे कॉन्ट्रीब्यूट करतो. किती दिवस लागतात हे सगळं प्रिपरेशन करायला रथ सजवायला? 2 दिवस कमीत कमी 2 दिवस लागतात कारण का संपूर्ण माल वगैरे डेकोरेशन करून मग स्ट्रक्चर तयार करायला एक असं सजवायला त्याला जास्त वेळ लागत नाही परंतु त्याचं जे स्ट्रक्चर तयार करायला लागते त्याप्रमाणे की 1-2 दिवस तर अगोदर सगळं करायला लागते. मग आदल्या दिवशी म्हणजे समजा आता दुसऱ्या दिवशी रथ निघणार आहे दुपारच्या वेळेला तर आदल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जे काय असेल ते माल गोळा करून हे करून स्ट्रक्चर तयार करणारी माणसं स्ट्रक्चर तयार करतात नंतर फुलं त्याप्रमाणे सजावट करतात त्यामुळे ते सगळं ओकेमध्ये होतं. ते पालखी सेपरेटच करावी लागते ती पालखी रथामध्ये ठेवून ना इथून नंदवाळला जातो रथ आणि तिथं जे नंदवाळ गावात जेव्हा जातो ना त्यावेळी ती पालखी बाहेर काढून चालत मंदिराकडे पालखी वाहक ते त्यांचं तिने आणतात त्यांचं असतं आमचं काम फक्त रथ सजवणे बाकीचं रथ सजवायची जागा वेगळी आहे परंतु ते जागेवर होत नाही तिथंच गर्दी वगैरे असल्यामुळे रथ एका जागेला असतोय तिथनं सजावट करून मग रथ तिथं जिथं पालखी आहे तिथनं येऊन हे करतात स्थापन करतात. खरं तर हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा ही सगळी सजावट करत असता त्यावेळी तुमच्या मनात काय भावना असतात? काय भावना म्हणजे आम्हाला पांडुरंगाचा एक प्रकारचा आशीर्वाद आम्ही स्वतःला धन्यवाद मानतो की आम्हाला ते काम करायला मिळालं. आम्हाला पांडुरंगाच्या निमित्तानं भक्ती जे काय आम्हाला सजावट आहे ते आमच्या मार्केटच्या तर्फे आम्हाला पांडुरंगाने एक सेवा म्हणून आम्हाला हे दिलेलं आहे देणगी असे आम्हाला आयुष्यभर लाभावे असं वाटतं. आमच्या व्यवसायातून आम्हाला
सणवार साजरे करायला मिळत नाही किंवा कुठं देवाला जातो म्हटलं तर सणावाराला आम्हाला जाता येत नाही. पण त्या निमित्तानं आमच्याकडून ही सेवा घडते आणि एक आमच्यात निस्वार्थीपणे सगळेजण त्याला साथ देतात. त्यामुळं हा सोहळा आमच्याकडून चांगला होतोय आणि इथून पुढं चांगला आणखी जसा किती चांगला करता येईल याच्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहणार. आमचे प्रत्येकजण वारीला जातात, वारीला जायला आम्हाला तर मिळत नाही. आम्हाला फुल मार्केटमध्ये फुलाचा व्यवसायच असा आहे की आम्हाला 1 तासभर सुद्धा इकडे जात नाही. परंतु त्यातनं सुद्धा माऊली आम्हाला श्रद्धा देते की आम्हाला रथ सजवला की आम्हाला असं वाटतं की आमची वारी पूर्ण झाली. सेवा करायची संधी मिळते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रति पंढरपूर समजला जाणारा ननवाला कोल्हापूरमधून रथ जातो. हा रथ चांदीचा आहे, ज्यामध्ये पालखी असते आणि त्यात विठुरायाची मूर्ती असते. आणि या रथाला शिंगोशी मार्केटमधले सर्व फुल विक्रेते खूप भक्तिभावाने सजवतात. लागणारी 100 ते 150 किलो फुलं आणि येणारा 35,000हून अधिक खर्च ते सर्वजण मिळून करतात. आपल्याला वारीला जाता येत नसलं तरी हा रथ सजवण्याचं काम केल्यामुळं आपल्याकडून होणारी सेवा आपलं अहोभाग्य असण्याची भावना फुल विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.